समोरचा जो उमेदवार आहे ते अख्खं घराणं म्हणजे फिरता रंगमंच. आता फक्त त्यांच्याकडे दोनच पक्ष शिल्लक राहिले, एक MIM आणि RPI. त्याच्यानंतर ते काय करणार? हे फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते भाजप पक्षाचे देखील ज्येष्ठ नेते गडकरी साहेब देखील म्हणतात की अशा प्रकारचं राजकारण हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीमध्ये गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. रोजगाराचा प्रश्न फडणवीस जे सांगतायत, तुम्ही जे म्हणताय की फडणवीसांनी उद्योगावर भर दिली आहे, उद्योगाचं काम केलंय महाराष्ट्रात असं म्हणताय, ते महाराष्ट्रात झालं नाही तर ते काम गुजरातला झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कट्टा, मालवण कट्टा इथे. आज कट्ट्याच्या शिवसेना शाखेत आलोय. आपल्याला आज प्रत्येक सामान्य शिवसैनिक व जसे हे शिवसैनिक आहेत तसे सामान्य जनता, सामान्य माणसं सुद्धा आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. आज पहिली प्रतिक्रिया घेतोय. आपलं नाव? ॲडव्होकेट हृदयनाथ चव्हाण. ॲडव्होकेट हृदयनाथ चव्हाण, तुम्हाला काय म्हणायचं? आज जे चाललंय महाराष्ट्रात, जे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज महाराष्ट्रातल्या राजकारणाची पूर्णपणे चेष्टा केलेली आहे आणि महाराष्ट्रातील जे शुद्ध राजकारण होतं त्या राजकारणातून पक्ष फोडाफोडीचं राजकारण भाजपा प्रणित सरकारने केलेलं आहे. या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचा जुना पक्ष शिवसेना पक्ष हा फोडण्यात आला. त्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडण्यात आला. हे फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते भाजप पक्षाचे देखील ज्येष्ठ नेते गडकरी साहेब देखील म्हणतात की अशा प्रकारचं राजकारण हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीमध्ये गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आपल्याला भाजपला माघारी ठेवून शिवसेनेला आणि वैभव नाईक यांना भरघोस मतांनी विजयी करून त्यांच्या विरुद्ध उमेदवाराला पाडायचे आहे. काय वाटतं, वैभव नाईक एकतर्फी निवडून येतील? कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आमदार वैभव नाईक 100%, 1000% हे वैभव नाईक निवडून येणार. गेल्या 10 वर्षाचे काम करण्याची कार्यपद्धती आहे वैभव नाईकांची, ही समोरच्या उमेदवाराची आणि वैभव नाईकांच्या ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. सध्या जर सांगायला गेलं तर सध्या जी आरोग्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात आमदार वैभव नाईकांनी या सिंधुदुर्गामध्ये मेडिकल कॉलेज आणलेलं आहे आणि त्या मेडिकल कॉलेजची त्यावेळी जी सुरुवात होती ही अतिशय चांगली होती आणि आता जर सध्याच्या या 2.5 वर्षात जे काय सरकार बदललं त्यानंतरची सध्याची मेडिकल कॉलेजची अवस्था आहे ती या सरकारने अतिशय बिकट करून ठेवलेली आहे. सध्या वैभव नाईक हे जनसामान्यात मिसळणारे आमदार आहेत, जनसामान्यात काम करणारे आमदार आहेत. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आमदार वैभव नाईक हे वेळोवेळी कोणाच्या सुखदुःखात सामील होतात. गेल्या अनेक वर्षामध्ये वैभव नाईकांनी कोणाच्या सुखदुःखानं, कोणाचे ऑपरेशन असतील, कोणाची डोळ्याचे ऑपरेशन असतील, कोणाची अन्य ऑपरेशन ती वैभव नाईकांनी आपल्या परीने आपल्या जे काय सहकार्याने असेल ती केलेली आहे. पण सध्याची ही परिस्थिती आहे ही आज वैभव नाईकांना अतिशय पोषक आहे. वैभव नाईक हे 1000% निवडून येणार. आता सध्या जर बघायला गेलं तर वैभव नाईक हे जनसामान्यामध्ये असतात. आपण एक तुलना केली पाहिजे, समोरचा उमेदवार लोकांमध्ये किती मिसळतो आणि आमदार वैभव नाईक हे किती मिसळतात हेही त्यांनी प्रत्यक्षाने सर्वांनी बघितलं पाहिजे. मी सर्व मतदारांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हावरती शिक्का मारून आमच्या वैभव नाईकांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे मी सांगू इच्छितो. धन्यवाद. आपलं नाव? किरण आकेरकर. महागाईचा भस्मासूर जाणवतोय? प्रचंड प्रमाणात जाणवतोय, त्याबद्दल काही शंकाच नाही. मी एकच सांगतोय, म्हणजे आता कुडाळ मालवण मतदारसंघाचे जे आमचे उमेदवार विद्यमान आमदार वैभवजी नाईक, निष्ठेचा पाईक वैभव नाईक. लक्षात ठेवा, समोरचा जो उमेदवार आहे ते अख्खं घराणं म्हणजे फिरता रंगमंच. आता फक्त त्यांच्याकडे दोनच पक्ष शिल्लक राहिले, एक MIM आणि RPI. त्याच्यानंतर ते काय करणार तो त्यांचा प्रश्न आहे. महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो उमेदवार आहे आणि तुलना केली गेली वैभवजी नाईक सध्याचे विद्यमान आमदार, तर समोरचा आमदार याचे समोरचा उमेदवार माफ करा या निलेश राणे, मी सरळ तो नाव घेऊनच सांगतो, याचे गेल्या काही महिन्यातले काही वर्षातले व्हिडिओ बघा. त्या उमेदवाराचे जाहीर सभेत अक्षरशः आई बहिणीवरून शिव्या घालणारा आमदार तुम्हाला हवा की प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करणारे वैभवजी नाईक हवे?
एवढं फक्त जनतेने लक्षात घ्यावं. आणि 101% बाबू टेंबुलकर यांनी सांगितल्याप्रमाणे आमचा विजय पक्का आहे. फक्त आम्ही मताधिक्य किती आहे त्याची आम्हाला उत्सुकता आहे. पण ही जी दहशतवादाची कीड आहे ना, ती ठेचायचीच आहे आणि ती जनता ठेचणारच आहे. निष्ठा म्हणजे काय असते ते जर जाणून घ्यायचं असेल तर वैभव नाईक यांच्याकडूनच जाणून घ्यायचं. ज्यावेळी 40 गद्दार निघून गेले गुवाहाटी मार्गे, त्यावेळी पहिली प्रतिक्रिया वैभवजी नाईक यांची होती आणि आतापर्यंत ते सांगतात, आजपर्यंत त्यांची तीच प्रतिक्रिया असते. उद्धवजींसोबत आणि मातोश्रीसोबत शेवटचा आमदार जर कोण शिल्लक असेल तर मी असेल, म्हणजे वैभवजी नाईक असतील. तर पण निष्ठा ही काय असते ही जनतेने दाखवून दिली पाहिजे. त्यांचं काम प्रत्येक म्हणजे कुडा मालवण म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला, प्रत्येक जनतेला माहिती आहे त्यांचं काम काय. आज जर संपर्क म्हटला, आज जर आमदार म्हणून जर भेटायचं झालं तर वैभवजी नाईक हे 24/7 उपलब्ध असतात. याच्यापूर्वी जे आमदार होते, खासदार होते, त्यांचा मोबाईल नंबर किती जणांकडे आहे आणि वैभवजी नाईक यांचा मोबाईल नंबर प्रत्येक मतदाराकडे, प्रत्येक जनतेच्या प्रत्येक जनतेकडे आहे. त्यामुळे जर विरोधी उमेदवाराला निवडून दिलं तर त्यांना भेटायचं असेल तर भेटू शकाल का, एवढंच फक्त जनतेने ठरवायचं आहे. आणि 1001% वैभवजी नाईक हॅट्रिक करणार आहेत, त्याबद्दल शंकाच नाही. पैसा वाटप जोरदार होतोय. गेल्यावेळी जो राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा छत्रपतींचा पुतळा, त्याच्यात भ्रष्टाचार करून जो पैसा कमवला तो लोकसभेला वाटला गेला, हे त्रिवार सत्य आहे. कालच नारायण राणे यांचं एक स्टेटमेंट होतं की वैभव नाईक पाकिटं पुरवतोय. अरे जनतेला माहिती आहे पाकिटं कोण पुरवतोय ते. गेल्यावेळी 1,000 रुपये रेट चालू होता. प्रत्येक मतामागे नारायण राणे यांनी 1,000 रुपये वाटले. आता 2,000 वाटतील, 5,000 वाटतील, 2,000 तर त्यांचा रेट चालूच आहे 100%. तरी देखील जनता आता भुलणार नाही आहे, कारण समोरचा उमेदवार आणि वैभवजी नाईक याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे वैभवजी नाईक 100% हॅट्रिक करणार आहेत, हे त्रिवार सत्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की रोजगाराबद्दल, की इथले रोजगार सगळा गुजरातला गेलेला आहे, तर रोजगाराचा प्रश्न जाणवतोय का? नक्कीच जाणवतोय रोजगाराचा प्रश्न. फडणवीस जे सांगतायत, तुम्ही जे म्हणताय की फडणवीसांनी उद्योगावर भर दिली आहे, उद्योगाचं काम केलं आहे महाराष्ट्रात असं म्हणतायत, ते महाराष्ट्रात झालं नाही तर ते काम गुजरातला झालेलं आहे. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर फडणवीस सरकारने, भाजप सरकारने आणि या शिंदे सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्राचे जेवढे उद्योगधंदे आणण्याचा सरकार महाविया सरकारने प्रयत्न केला होता, ते यांच्या दुष्कर्मामुळे गुजरातला जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याचं मुख्य कारण आजचे शिंदे भाजपचे सरकार आहे. त्याचबरोबर राहिला निष्ठेचा विषय, तर आकेरकर जसे म्हणाले तशी निष्ठा ही सिंधुदुर्ग किल्ल्याचं आपण आताच उदाहरण घेतलं शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं, तर निष्ठा ही हिरोजी इंदुरकरांच्या बांधकामासारखी मजबूत असावी लागते. ती आमच्या वैभव नाईकांनी दाखवून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर, शिवराजेश्वराचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी उभारून दाखवलं नाही, तर तिथे त्यांना साजेसं सिंहासनही करून दाखवलं. हे कामाची पोचपावती राणे पिता पुत्र स्वतः देत फिरत आहेत. कशावरून सांगतोय तर स्वतःच्या खासदारकीच्या इलेक्शनला ज्यांनी मोजके वेळा या मतदारसंघात चेहरा दाखवला, ते आज खळा बैठका घेत फिरत आहे. ही वैभव नाईकांच्या कामाची पोचपावती आहे. त्यांच्यावर काय आहे तर वैभव नाईकांनी विकास केला आहे आणि तो विकास ते स्वतः दाखवत फिरत आहेत. जे एका पक्षाचे झाले नाहीत ते कोणाचेच होऊ शकत नाही आणि ते जिथे जिथे जातात तिथे तिथे तो पक्ष संपवतात. आता कालचंच उदाहरण घ्या, उमेदवार कोणाचा आहे? शिंदे शिवसेनेचा. तो प्रवेश घेत फिरतोय कोणाचे? भाजपचे. असं होत नाही. ते जिथे जिथे जातात तो पक्ष संपवायचं काम करतात. त्यामुळे ते कोणाचेच होऊ शकत नाही. शुद्ध सुसंस्कृत वैभव नाईक यांना जनतेने पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि या राक्षसी प्रवृत्तीला घरी बसवावं ही मी विनंती करेन जनतेला. धन्यवाद. काय वाटतं कोरोनानंतर जे सरकार आलं, शिंदे सरकार, तुम्हाला काय वाटतं? विकास की भकास की महागाई? हे सरकार जेव्हा आलं इकडे आपल्या कुठून गेलं आणि त्यांनी काही आपल्याला विकास कामं काहीच केलेली नाही आहे. फक्त त्यांनी भकास काम करूचं काम चालू ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला तो वैभव नाईक यावेळी आमदार झाले
त्यावेळी विकास कामाचा धडाका लावला. कारण नांदोस गावामध्ये त्यांनी पोत दुकान ते सारंगवाडीला 23 लाख रुपये दिले, गरकरवाड्याला 10 लाख रुपये दिले, त्या ग्रामपंचायत बांधून दिली, त्यानंतर गावामध्ये स्ट्रीट लाईट ही आणून दिली. असे वैभव नाईकांना आपण सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे. कारण विकास हे वैभव नाईकच करणार आहे आणि पुढे पण वैभव नाईकच करणार आहे. बाकी कोण दुसरा कोणी येणार नाही इकडे विकास करायला. त्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर कोणाला विचार करायचा असेल तर वैभव नाईकांना सगळ्यांनी मतदान करा आणि वैभव नाईकांना चांगल्या याची निवडून द्या, असं मी आपल्याकडे आशावाद बाळगतो. आता प्रश्न आहे तरुणाईचा. साधारणपणे असं दिसतंय की सगळा तरुण वर्ग मुंबईला धावतोय. तुमचे मित्रमंडळी शेती सोडून सगळे मुंबईला धावतायत, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण आमचे सगळे मित्र मुंबईला सध्या कुरिअरमध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे इथे उद्योगधंदे नसल्यामुळे इथे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना मुंबई किंवा गोवा या ठिकाणी जावं लागतंय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही टीव्ही बघता, वर्तमानपत्र वाचता, एक्झिट पोल बघता, त्यानुसार आम्हाला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन हे अगदी नक्की आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळी शिवसेनेची सत्ता निघून ही 2 नंबर शिवसेनेची सत्ता आली, यात शिंदे फडणवीस यांनी लोकांना सांगितलं होतं, वचन दिलं होतं की आम्ही अशा प्रकारचा कारभार करणार की लोकाभिमुख अशा प्रकारचा आम्ही कारभार करणार आहोत. परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ बलात्कार, अशा प्रकारचे खून, दरोडे, अशा प्रकारचे जी झालेली आहेत हानी, याच्यातून असं दिसून येते की लोकांना परिवर्तन हे हवंच आहे. आणि त्यातून फडणवीसांनी सांगितलं होतं की मी याच्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करणार, जाळं करणार, लोकांना रोजगार देणार. परंतु आतापर्यंत एकही रोजगार दिलेला नाही आणि त्यांच्या हातून हे काही होणार नाही, अशा प्रकारची लोकांमध्ये भावना आहे, चीड आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे या कोकण या मतदारसंघामध्ये जवळजवळ 4 जिल्हे येतात, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये. मी म्हणतो की आतापर्यंत शिवसेनेला भरभरून या कोकणाने दिलेलं आहे आणि तशाच प्रकारचं काम यावेळी सुद्धा ते करतील असं मला माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे इथे मालवण तालुक्यामध्ये ही शिवसेना पूर्वीपासून बाळासाहेबांच्या पाठी राहिलेल्या आहेत आणि त्यातून असं दिसून येतं की आताचं जे परिवर्तन आहे ते नक्कीच होणार. आणि आपल्याकडे जे उमेदवार आहेत, कुडाळ मालवणचे जे आमदार आहेत, ते निवडून 100% येणार अशी आमची खात्री आहे. मला वाटतं आता जे विरुद्ध जे उमेदवार आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, परिचित आहेत, त्यांचा दहशतवाद परिचित आहेत आणि हे काय करणार, याच्या पूर्वी सुद्धा काय करणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे होते, 4 वर्षामध्ये काय केलं हे आधी त्यांनी सांगून द्यावं. आणि तशा प्रकारचं जर असेल तर मला वाटतं जनता सुद्धा त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. 20 तारीखला आपण मतदान करताना मशाल या चिन्हावर मतदान केलं पाहिजे आणि तशा प्रकारचे आपण सगळ्यांनी कराल अशी माझी आपल्याला विनंती आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आमच्याकडे हे जे कार्यकर्ते जमलेले आहेत, उदाहरणार्थ भोजने आहेत, टेंभुर्णकर आहेत आणि ढोलम आहेत, हे सगळे कार्यकर्ते झपाट्याने काम करतात. आपल्याकडे या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 2,15,310 मतं आहेत. ही 80% मतं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा विजय निश्चित आहे अशा प्रकारचं मी सांगतो. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण कट्टा इथे शिवसेना शाखेच्या मार्फत सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आहेत. प्रतिक्रिया घेऊन असं वाटतंय, असं दिसतंय की कोणालाही हे भ्रष्टाचारी जमाव सरकार नकोय. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येईल हे निश्चितच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेटवा मशाल, पेटवा मशाल, पेटवा मशाल.